तर कोणी बाबांना फोन करणार, असा मुलगा, त्यांना माहित असतं की यांचं काहीतरी आहे, पण ते मुद्दामच फोन करणार. मग सासरी पण असे बरेचसे कॉल गेले की मुलाचं लग्न करायचं आहे का बाबा असं, पण यांना माहितच होतं, त्याच्यामुळे पक्का राहिला. पक्क होतं. पण आणि ते US ला जायच्या आधी आमची एंगेजमेंट झाली आणि माझ्या बाबांनी एंगेजमेंट फार धुमधडाक्यात केली. ते त्यांना माहित होतं हे असंच करावं लागतं, कारण ते लोक शांत करायचं ना, त्यांना जावयावर विश्वास होता, मुलीवर विश्वास होता, जावयाच्या घरच्यांवर विश्वास होता, पण लोकांवर विश्वास नव्हता. पण तुझ्या साईडला जरा पक्केपणा होता लग्नाचा, थोडासा त्या साईडला डगमग काम होतं. नाही डगमग, त्यांना असं वाटायचं अजून चॉईस करायला हरकत काय नाही, कारण आमचं सांगण्यातच हे आलं होतं की मी सांगतोय, विचारत नाही. अच्छा, असा फॉर्म होता. व्हेरी गुड. तू काय पाहिलं अमेरिकेत? चांदूरची पोरगी अमेरिकेत गेला काय? चांदूरची पोरगी अमेरिकेत गेली आणि मग 5 मेला प्रज्ञा अमेरिकेत गेली आणि तिथून 25 मेला प्रज्ञा शिकागोला गेली. मग प्रज्ञाने बघितल्या त्या मोठ्या बिल्डिंग, त्या सबवे आणि तिचा तो नीट नेटकेपणा, तिचे इंडियन लोक तिथे जाऊन किती रूल्स फॉलो करतात, इंडियन लोकांना इंडियन गोष्टींवर किती प्रेम आहे, ते मी त्या डिवॉन स्ट्रीटला बघितलं. आणि ते जे कळायचं ना की आपल्याकडचा चांगला माल तिकडे जातो, ते मी तिथे बघितलं. म्हणजे कोणासहित हे वाक्य कसं घ्यायचं? तू सांग कसं घ्यायचं. नाही तू सांग कसं वाक्य घ्यायचं. डिवॉन स्ट्रीट म्हटलं की मी कुठे म्हटलं, तू तुझं वाक्य तू कसं घ्यायचं तू आम्हाला सांग. ते लोक घेते ना, दर्शकांना घ्या बरोबर. पुढे तर ते सगळं बघितलं, ते नवीन जगच वेगळं होतं. करेक्ट. आणि मग तू रुळली तिथे? पहिले नाही, 5-6 महिने मला खूप कठीण गेले. म्हणजे रोज अखिलेश ऑफिस मधनं यायचे आणि मी रडायची की मला इंडियाला जायचं. कारण भांडे धुवायला बाया नाही, कपडे धुवायला बाया नाही, ते आम्ही सर्वसाधारण फॅमिलीतले, आमच्या घरी कधी बाई वगैरे नव्हते. नाही. अच्छा. तर पण तिथे करमायचं नाही ना, कारण एक तर मी जेवढी बोलते त्याच्यातला 1% माझा नवरा बोलका असेल. चल बोलू देत होती तू? नाही, तो पहिलेपासूनच कमी बोलायचा. मी त्याचा स्वभाव झाला नाही, तो तुमच्यासारखा होता. आता तुमचं मला हे वाटतं की तुम्ही इतके पुस्तकं वाचूनही इतकं कसं बोलता बा. तो खूप वाचायचा, तर त्याचे इतके फ्रेंड्स नव्हते. पण तिथून मग 5-6 महिन्यांनी मला थोडं, कारण ते गाव खूप छोटं होतं. आता जे इतके इंडियन्स दिसत आहे ना, तेवढे नव्हते तेव्हा दिसायचे 2007-2008 मध्ये. आणि ते गाव पण खूप छोटं ना, ऍपलटन. आता जर तुम्ही न्यूयॉर्क, न्यूजर्सी, शिकागो इथे गेले तर तिथे तुम्हाला खूप इंडियन्स, ते गाव होतं एकदम छोटस. अच्छा, मग मन रमलं नाही तुझं तिथे? नाही, मग मला ग्रुप मिळाला एक छान. अच्छा. आणि त्या ग्रुपमध्ये काय होतं, म्हणजे सगळ्यात चांगली अमेरिकेतली गोष्ट कुठली असेल, पैसा, हे लक्झरी लाईफ, हे वेगळं. पण जेव्हा इंडियातले लोक US मध्ये जाते ना, तेव्हा तुमच्यामध्ये ती जेलसी, ती कम्पॅरिझन, ती येत नाही. मी त्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी होती. म्हणजे आता वयानी छोटी, एक्सपिरियन्सनी छोटी, त्यामुळे ती कम्पॅरिझनच नव्हती ना कुठे. आणि मेन म्हणजे मी एकटीच महाराष्ट्रीयन होती. म्हणजे हा जो आपण म्हणतो, जसं तुला ज्या पॉइंटवर बोलायचा तो पॉइंट थोडा पुढे सरकवतो, की जेलसी आपल्याकडे सगळ्या टाईपमध्ये आहे, सगळ्या वयोगटात आहे. फिमेल मध्ये आहे असं तर आहे, ओपन कार्ड आहे. तिथे नाही असं तुला म्हणायचंय? तिथे हा भाग नाही. का नसेल? मे बी सगळ्यांनी सगळं बघितलेलं आहे. अच्छा. आपल्या इथे थोडस श्रीमंती गरिबीचे टोन आहे, रंगाचाही टोन आहे. तिथे रंगाचा टोन नाही आहे. तिथं कोणी ब्लॅक असेल तर त्याला की असं आहे ना, ब्लॅक आहे आफ्रिकन लोक जे नाही, असं नाहीये. ब्लॅक इज अ ब्युटी असा कन्सेप्ट आहे. आणि हा शेड तू तिथं पाहिला, तुला बरं वाटलं जरा. आणि मग तू तिथं कधी जॉब वगैरे करायचा प्रयत्न? नाही, माझा विजाच तसा होता की मी डिपेंडंट विजावर असल्यामुळे मला काही जॉबचा ऑप्शन नव्हता. तू डिपेंडंट होते? तिथे मी डिपेंडंट. तू इंडिपेंडेंट आहे नेहमी. पण मी तिथे त्या देशाने मला डिपेंडंट. पण तिथे कसं आहे ना की डिपेंडंट विजावर होतो आम्ही तिथे, ज्याही काही मैत्रिणी होत्या. पण पूर्ण घर आमच्यावर डिपेंड असायचं. घर डिपेंड म्हणजे नुसतं किचन पुरतं मर्यादित नाही, मग बाहेरची सगळीच कामं आली. किराणा आणण्यापासून. हो, म्हणजे आम्ही मैत्रिणीच करायचो. म्हणजे प्रत्येक, तुला ग्रुप मिळून गेला? मला एक ग्रुप मिळून गेला 5-6 मैत्रिणींचा. आणि मला सांगायला खूप आनंद होता की आजही त्या मैत्रिणी माझ्या खूप क्लोज आहे. आणि जेव्हा माझ्या लाईफ मधला हा एक पिरियड होता, जेव्हा अखिलेशला हार्ट डिसीज, तर मला त्यांच्यापेक्षा, म्हणजे त्यांना जेवढी मी कळली तेवढी मी कोणालाच नाही कळली. त्या पहिल्या मैत्रिणी. आणि त्यांनी मला बघितलंय असं ग्रो होताना. इथे 8ला तू गेली आणि तुमचं सुरळीत चालू होतं संसार व्यवस्थित. बाळ कधी झालं तुला? 2011. 11, म्हणजे 3 वर्षांनी बाळ झालेलं आहे.
आणि मग थोडसा 2012 मध्ये आम्ही 2011 मध्येच त्याला घेऊन आम्ही इथे आलो. मग आम्ही स्वतःचं घर घेतलं पुण्याला, फ्लॅट पुण्याला. घेतला. अच्छा, ओके. आणि 2014 मध्ये ते डिसीजनी जरा काय झालं आणि कसं माहित झालं पहिले? आता ते काय चांगलं चालू होतं तुमचं, व्यवस्थित चालू होतं. पण असं कुठं पहिले सिग्नल आला की तेव्हा ना आम्ही फ्लोरिडा मध्ये राहायचो. फ्लोरिडा म्हणजे खूप गरम बरं. स्टेट आहे. हा. तिथनं आम्ही न्यूजर्सी मूव्ह झालो. तिथे एकदम थंड. हम्म. आम्हाला तेव्हा असं वाटलं की हा एक्स्ट्रीम वेदर चेंज मुळे झालेला असेल काहीतरी. सर्दी खोकला असं काही? नाही, चालता चालता त्यांचा पाय मुरगडायचा असा असं अचानक. अचानक. ओके. हा. पण मग आम्हाला वाटलं की ते वेदरमुळे असेल किंवा वात हे, असेल, वात आपल्याकडची असेल. भाषा. हा. हम्म. मग तिथून मग काय वय असेल त्यात तेव्हा? 32. 32. आणि बस मग ते कळलं पाय आम्हाला. मुरगळला. पाय मग मुरगडला. तो डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरकडे गेलो. काय मग डॉक्टरने सांगितलं बीटेल डेफिशियन्सी आहे. मग हा, B12 असतं B12 सगळ्यात. हा, हा. कारण तिथे स्नो पडत असल्यामुळे Correct. म्हणा किंवा ती विटॅमिन डी, B12. हम्म. तर त्यांनी काही हे नाही झालं. मग म्हणजे डॉक्टरने अमेरिकेत सुद्धा एवढं हायटेक म्हणजे इव्हन मला हे सांगायला हे होते की अखिलेशची जी ट्रीटमेंट होती ती होती कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ न्यूरोलॉजी न्यूयॉर्क. न्यूरोलॉजीची युनिव्हर्सिटी होती. आणि हा जो डिसीज आहे MND, याचे वेगवेगळे टाईप आहे. मोटर न्यूरॉन डिसीज मध्ये येतो. तर याचा जो वर्ल्ड मध्ये रिसर्च सुरू आहे त्याच्या ज्या हेड होत्या डॉक्टर नॅन्सी म्हणून, त्या आपल्या केरळच्या, तर त्याच्या हेड होत्या. त्या अखिलेशची ट्रीटमेंट करत होत्या. ट्रीटमेंट हाय होती. आणि US मध्ये ऍलोपॅथी म्हणजे इथून जातात US मध्ये. मग दुःख कशाचं आहे ना, लाचारी कशाला म्हणतात हे आम्हाला विचार. हा. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे कॉन्टॅक्ट आहे, तुमच्याकडे तेवढा पॉवर आहे. आज इथे बसून कुठल्याही देशात काही हेल्प लागली तर मी इथे बसून सगळं करू शकते, पण त्या सिच्युएशनला तुम्ही काही करू शकत नाही, याला लाचारी. आणि त्या डॉक्टरनी मला तेही सांगितलं की इव्हन डिटेक्ट झाल्याबरोबर लगेच दुखणं वाढलं का त्याचं? नाही, त्याला दुखणं असं काहीच नव्हतं. ते ना हळूहळू बॉडी व्हायचं ना, ते ऍक्सिडेंटली व्हायचं. मग जेव्हा आम्हाला हे कळलं तर मग आम्ही परत सेकंड ओपिनियन घेतला आणि मग ते कन्फर्म झालं. मग आमच्याकडे 2 चॉईस होते, एक तर रडा नाहीतर ऍक्सेप्ट करा. आणि आम्ही पहिले जो सुरळीत संसार चालू होता, बाळ झालेलं होतं. आणि माझं बाळ तेव्हा 2.5-3 वर्षाचं. आणि आपण 2014 पर्यंत आलो. आणि 14 मध्ये असं एकदम जेव्हा सुरुवातीला तुझ्या लक्षात नसेल आलं हे काय आहे, कारण सेम केस मी बघत आहे सध्या भारतामध्येच आहे, की अशा प्रकारचं जेव्हा सुरुवातीला लक्षात येत नाही, पण पुढे पुढे मग तो पेशंट बॅलन्स जातो बॉडीचा. बरोबर ना? त्याचा खूप बॅलन्स झाला. एक गोष्ट मला सांगायला की जेव्हा तो सेकंड ओपिनियन ज्या डॉक्टरकडनं घेऊन आला त्या दिवशी संध्याकाळी आमची हाऊस वॉर्मिंगची पार्टी होती. आम्ही घर घेतलं होतं नवीन नुकतंच तिथे. तर ती आठवण होती अशी की म्हणजे की त्या दिवशी आपल्या मित्रांना आपण बोलवलं. पूजा आम्ही अगोदरच करून घेतली होती. त्याच्यानंतर सगळ्या मित्रांना आता घर दाखवायचं, एक्साइटमेंट असते. खेड्यातून आलेले 2 मुलं. हो, विकत घेतलं तिथे स्वतःच. काय डॉलरनी घेतलं होतं? काय असते म्हणजे तिथले रेट कसे असतात? 500K वगैरे होतं तेव्हा. अच्छा. आणि पण किती स्वतःचं घर घेतलं. तर तेव्हा ते होतच की आमचं हे इकडे डॉक्टरचं हे चालूच होतं. आणि परत त्याला असं स्वतःचं घर घ्यायची इच्छा होती की दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन. ती एक अचिव्हमेंट असते. आतापर्यंत मी सासू सासऱ्यांना दुसरा देश दाखवला, आईबाबांना दाखवला, आईबाबांचे मी सगळे स्वप्न पूर्ण केले, ह्या त्याला अचिव्हमेंट होत्याच. पण त्याला स्वतःचं एक US मध्ये मी घर घेतलं हेही होतं. तर मी त्याला म्हटलं लाव हिंमत, बघून घेऊ पुढची पुढं ते लावा ताकद. तर घर घेतला. आणि विशेष म्हणजे जनरली अमेरिकेमध्ये ना लोक सेकंड हँड घर घेतात. पण आमचं ते होतं की आम्हाला नवीन घर पाहिजे, म्हणून ते घर आम्ही असं कन्स्ट्रक्शन पासनं ते आमचं दुसरं घर. तर त्या दिवशी हे माहित झालं. मी तयारी करत होती. तो त्याचा डॉक्टरकडे गेला आणि आल्यावर त्यांनी मला दरवाजातच सांगितलं की तेच आहे. मग काय नाही, आम्ही ती पार्टी कंटिन्यू केली. मग रात्री जे पाहुणे आले ते निघून गेले. जे काही क्लोज फ्रेंड होते, जे आमच्याकडे आजूबाजूच्या सिटीमध्ये राहत होते, ते आमच्याकडे राहणार होते त्या दिवशी, मग त्यांना आम्ही ते सगळं सांगितलं की ही रियालिटी. कारण तोपर्यंत त्याच्या चालण्यात वगैरे फरक पडला होता. आणि मग एका वेगळ्या स्ट्रगलला सुरुवात झाली. मग ते झाले, खूप इमोशन्स बाहेर निघाले. आता कसं, कारण माहित होतं गुगल, डॉक्टर जे सांगतील ते सांगतील, पण आम्ही गुगलवर सर्च करून सगळं मोकळं झालं होतं. पण त्याच्यावर काही ऑप्शनच नव्हतं ना. आता औषधच नाही म्हटल्यावर आणि ते का झालं याचं रिझनच नाही म्हटल्यावर काय करणार तुम्ही. मग ऍक्सेप्ट केलं, आहे तशी लाईफ चालू द्यायची. चांगल्या आठवणी. तेच ना, मग चालायला डिफिकल्टी, बोलायला डिफिकल्टी, काम त्याला करायला.
काम ते हळूहळू झालं. मग त्यांनी 2000 म्हणजे 19 पर्यंत ऑफिस केलं आणि त्याच्या ऑफिसकडनं त्याला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे वर्क फ्रॉम होम आठवड्यातनं 2दा द्यायचा. मग ते मित्र यायचे त्याला. अच्छा. म्हणजे न्यू जर्सीला राहायचो आम्ही. तिथनं मग 1-1.5 तासाचा ड्राईव्ह होता. तर मग मित्र यायचे, घेऊन जायचे ऑफिसला. फॉरेनला असं होतं? हो, मित्र आपल्याचकडचे होते इंडियन. तेच तर मला कळत नाही ना, हेच इंडियन, तिकडे जाऊन वेगळे असतात. अच्छा. आणि मग त्याला सिव्हिअरिटी कधी दिली त्या विषय आजाराची, गांभीर कधी? मग ना आम्ही ते निर्णय घेतला की आता तो म्हटला की माझ्याकडनं हे वर्कही होत नाही आणि इथे जर काही झालं तर तुम्ही हे कसं मॅनेज करणार, म्हणून आपण काय इंडियाला होतं म्हणजे त्या आजाराचं गंभीर स्वरूप काय आहे? गंभीर स्वरूप म्हणजे हळूहळू तुम्हाला खाता येणार नाही, तुम्हाला सगळी बॉडी एकदम स्लो होऊन जाते, पूर्ण मसल जाणार ना तुमचे. मग तुमचे ब्रिदिंगचे मसल म्हणा, तुमचं म्हणजे आतमधले पण सगळे आहे ते सगळे मसल, कारण तुम्ही जर बॉडी मुवमेंट करत नाही आहे तर तुमचे मसल वीक होत जाणार, मसल वेस्ट होत जाणार. करेक्ट. तर मग ते तसं. मग 2019ला आम्ही इथे आलो, पुन्हा आलो वापस काही 2-3 महिन्यासाठी. जॉब वगैरे सगळं गेलेला? नाही, चालू होतं सगळं. जॉब चालू होता? हा. अरे वा. आणि मग त्यांनी मग आम्ही ते प्लॉट वगैरे घेतला. मग आम्ही निर्णय घेतला की अमरावतीत शिफ्ट व्हायचं. तसं आमच्याकडे ऑप्शन होतं पुण्याला, पण मग त्याला आपल्या लोकांच्या जवळ राहायचं होतं. तुझा काय निर्णय होता? माझा निर्णय तुम्ही मला कुठेही ठेवा, पण मला माझा कम्फर्ट पाहिजे. माझी पहिली अट तीच होती, कारण मला सवय पडली ना. मी लग्न झाल्यावर इथे राहिलीच नाही, त्याच्यामुळे ते रिस्ट्रिक्शन, ते जजिंग ते झालं ना. ते डोक्यावर पदर, खांद्यावर पदर. तर त्यांना मी सांगितलं मला अमरावती. तिथं तू आता प्रज्ञा बदललेली आहे. जाताना जी प्रज्ञा होती ती आणि येतानाही प्रज्ञा आहे. नाही, जाताना नाही मी तशीच होती. मला माझ्या लिमिटेशन्स माहित आहे की असं मी अमेरिकेत गेली म्हणजे एकदम नाही. पाटील शेवटी तू बोल, त्याला सगळ्यांना अधिकार दिलाय आपण, सगळ्यांच्या वतीनं ही बोलत आहे, मी काही बोलणार नाही, बोल तू. म्हणजे आताही जरी तुम्ही मला बघितलं की मी अमेरिकेवरनं आलेली आहे, मी काही कॅरी करू शकते, पण मी कुठे राहते, माझ्या आजूबाजूची पब्लिक काय आहे, कशाला ना आबेल मुझे मार. आणि मग तू त्या स्पेस स्वतः मेंटेन केला? हो. तो ऍक्च्युली काय होतं की 2021 मध्ये जेव्हा मी अखिलेशला घेऊन आली इथे, तेव्हा 90% अखिलेश माझ्यावर डिपेंड होते. ठीक आहे. मग 4 लोक भेटायला येणार त्यांच्या कन्व्हिनियंट नुसार. अर्थात माझ्या घराजवळ मंगल कार्यालय, तिथे लग्नाला येणार, आलोय म्हणून अखिलेशच्या भेटीला जा. तुम्ही मला फोन करायचा, प्रज्ञा उद्या आम्ही येणार आहे, आमची वेळ ही आहे. त्याच्या पहिले मी अखिलेशला रेडी करणार, म्हणजे तुमचं चहा पाणी करताना त्याला उपाशी ठेवलेलं मला चालणार नाही. माझी प्रायोरिटी ती आहे. तेव्हा माझी प्रायोरिटी मुलगा पण नव्हता, तेव्हा माझी प्रायोरिटी नवरा, त्याच्यानंतर मुलगा, त्याच्यानंतर मी, त्याच्यानंतर घर आणि त्याच्यानंतर सगळं. तू जेव्हा पहिल्यांदा माहित झालं की असं एक डिसीज आहे की ज्याचं उत्तर नाही आहे आणि हा पुढे वाढणार आहे, काय त्या रात्री फील आला असेल ज्या रात्री तुला पहिल्यांदा म्हणजे आम्ही दोघे कमीत कमी 6 ते 8 तास कंटिन्यू रडलो की आता पुढे कसं. कारण हे तर आता कळतंय ना की आपण 10 वर्ष काढले, तेव्हा तर सगळंच ब्लँक ना. बिलकुल. कारण त्या दिवशी तर तुला कळलं असेल, कन्फर्म झालं की अरे असा डिसीज झालाय. पहिले तर प्रश्न येतो ना का. पहिले प्रश्न का. आणि माझ्यासोबत झालं असतं तर मला इतका त्रास नसता झाला. माझा नवरा म्हणजे कर्ण म्हणा, राम म्हणा, शिव म्हणा, सगळं त्याच्यात आहे. होलसेल तोच होता ना. मी तसा माणूस मी अजूनपर्यंत म्हणजे बघणं तर शक्यच नाही म्हणा. आणि त्या माणसाच्या वयात म्हणजे 4थ्या वर्गात असताना त्याला भगवद्गीता पाठ होती. त्या भगवद्गीतेच्या भरोशावर त्यांनी हा डिसीज काढला असं मी म्हणेल. तो वेगवेगळे श्लोक मला वेगवेगळ्या वेळेला म्हणून दाखवायचा. आता मला प्रज्ञा हा प्रश्न आहे, खरं म्हणजे हा खूप दुःखद प्रश्न आहे की जेव्हा असं एका बायकोला कळतं आणि ती स्वतः नोकरदार नाही आहे किंवा तिने शिक्षण तसं घेतलं नाही आहे की त्याच्या लगेच रिप्लेस होईल, फायनान्शियली अडचण तयार होऊ शकते. पहिली विदेशात राहायचं म्हटल्यानंतर जॉब तर राहायला हे नशीब, पण एखाद्या जॉब राहायला हे नशीब नाही. विदेशात आहे तुम्ही, विजावर आहे तुम्ही आज जॉब सोडला तर तुम्हाला देशही आजच सोडावा लागतो. करेक्ट. आणि म्हणजे त्याचे जॉब राहिला, जॉब नसता राहिला तरी समस्या तयार झाली असती ही एक. आणि तुझ्यासमोर तर एवढं मोठं आयुष्य समोर होतं